गुड मॉर्निंग मित्रांनो, तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे। आज ते घरात असल्यामुळे दुकान उघडायची काही मला गडबड नाही आहे। त्याही लवकरच दुकान उघडलेलं आहे आणि गरम गरम पाणी सगळ्यात पहिला उठल्या आंघोळ केले आणि गरम गरम पाणी गरम सध्या गरमच पाणी पिते मी, कारण कृषीची देखील तब्येत बरी नाही आणि माझी देखील, त्याच्यामुळे गरम पाणीच पिते। आता मी चालले खाली चहा घेऊन। मला आज आहे उपवास, त्याच्यामुळे मी फक्त चहा पिणार आणि अजून दुपारी जे करेन नाश्त्याला ते तुम्हाला दाखवेन। त्याच्यामुळे चहा घेऊन चालले, त्याही देखील चहा पिलेला नाही आहे सकाळपासून, त्यांना देखील चहा घेऊन जाते आणि एक कृषीला ॲपल घेऊन जाते सोबतच। तो ॲपल खाईल थोडासा, त्याच्यामुळे त्याला देखील ॲपल घेऊन जाते आणि चम्मच। बेडा निवडून आणले आहे संध्याकाळसाठी, कारण मला उपवास आहे। आता एकीकडे बेडा आणि शेकटाची भाजी बनवते आणि भगर आणले, मला उपवास आहे त्याच्यामुळे ती देखील बनवून घेते। 12 वाजले आणि भरपूर भूक लागले, जेवण अजून झालं नाही होतं। आता खाते एक काकडी, कारण भूक लागली आहे त्याच्यामुळे। आत्ता वर आले, कारण ते गणपती बघायला गेले होते गावामध्ये, त्याच्यामुळे थोडा वेळ झाला। आता नाश्ता करून घेते। भगर आणि आमटी बनवली, उत्कर्षाला तीच खायची होती। पहिला होते मी तीच खाईन आमटीच खाईन, जेवायला नको मला। आणि आत्ता खायच्या वेळेला कुठे गायब झाले, खाली जाऊन राहिले। बोलवते मी तर खायला तरी येत नाही आहे। तिच्यासाठी मी बनवली खास करून भगर आणि आमटी, आणि आता येत नाही। तर आता नाश्ता करून घेते। दुपारी झोप नाही, त्याच्यामुळे मी काय बनवले बघा, तिळगुळाचे लाडू बनवलेत। काहीतरी गोड गोड खायची इच्छा झाली होती, त्याच्यामुळे तिळगुळाचे लाडू बनवले। आता पटापट कामावरती भरपूर तिळगुळाचे लाडू बनवले, भरपूर भांडी वगैरे निघालेली आहेत। आता पटापट आवरते। संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत आणि कृषू गेला खाली। मी कृषूला खिमटी बनवते आणि एकीकडे केला घेतला मी, एक केला खाते। आता भूक लागली त्याच्यामुळे एक केला। पाहुणी हाय मामी मामी आणि श्रेया आले आणि भूती अभ्यास नाही करी अजिबात। मामी चाललंय लय जीव आहे आमची मामी। एक दिवस पण मला आम्हाला एकमेकी वाचून कर्म नाही ना। आमचा नाश्ता काय, आम्हाला नाश्त्याला पास्त्याची तयारी चालू आहे। तो पास्ता गेला कुठं, ते पास्ता मामाने आणले कृषीसाठी सायकल आणि वॉकन आणले कृषीसाठी। मामा अचानक सरप्राईज द्यायला आला आम्हाला हे घेऊन। त्याने कृषीसाठी वॉकन घेतली, ही आहे वॉकन, आणि ही सायकल घेतली आहे आणि तीच घेऊन तिकडे साडी आम्ही व्हिडिओ काढले, रील्स काढले मामीनी नवीनी नाही मामी, आम्ही रील्स काढले आणि आमचा कॅमेरामॅन होता श्रेया। आता मामीसा चालल्यात घरी, आम्ही चाललो घरी। आता भरपूर टाइम झाला, हा भरपूर वेळ। आणि कृषी बघा मामाने काय आणले त्याच्यावर केलतो। कृषी असं काय केलं बापू, कृषी केलतो। आता येते मामाला आणि मामीला सोडून, मामीसा निघल्या हो, उचलतं पाय। बाय बाय। आता कधी येशील? 2 दिवसांनी परत चालवला गोलूला चालवला। बाय बाय कृषी, बाय बाय। मेथीची भाजी निवडायला घेतली मी उद्यासाठी, आताच करून घेते। दुकानमध्ये बसले असले नाही तर मला उद्या टाईम नाही भेटणार। करून घेते अर्धी भाकरी, थोडंसं भात आणि भाजी बिरड्याची। आणि उत्कर्षा काय झालं? काहीच नाही आला।
उत्कर्षाची बस धावते इकडे इकडे. चला आता भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि कृषू इकडे बसलाय मस्त. कृषू कृषू एक कृषू एक कृषू. मस्त मस्त गाडी मस्त मस्त.